पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या व्हीएन एंटरप्राइजेस या संघाची 1 गडी बाद 17 धावा. दरम्यान दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा, अवांतरित धावसंख्येमध्ये आणखीन एक धाव ऍड केली जाते. स्कोर कार्डवरती 18 धावा. महेश क्रमांक 2चा गोलंदाज वरती विकेटने यावेळेस खूपच वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला, मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा दिशा थोडीशी खराब गोलंदाजाची. दरम्यान बॅक टू बॅक 2 अवांतरित धावा इथे ऍड केल्या जात आहेत. 19 धावा धाव फलकावरती. दरम्यान यावेळेस फुलरचा बॉल, हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न. दरम्यान अलॉन दी कार्पेट खेळून करतोय लॉंग ऑफ फ्रिझम मध्ये. इथे क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल, तत्वर एक धाव इथे सहजरित्या धावून पूर्ण केली जाते. 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या, खूप चांगली धावसंख्या म्हणता येईल. तसेच विदाऊट ऑप्शन प्लेयर इथे जर खेळवण्यात आला तर इथं संघ बाद केला जाईल. सर्व संघांना हे सूचित करण्यात येत आहे. ज्या खेळाडूंचं ऑप्शनमध्ये लिलाव झालेला आहे अशाच खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये खेळण्यात यावं, हेच नम्र विनंती. दरम्यान वळूया मॅचकडे. यावेळेस फुलरेंचा बॉल विरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे झेल होतोय ड्रॉप आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. तर या 4 धाव्याने 24 धावसंख्येवरती मजल मारत असताना व्हीएन एंटरप्राइजेस काल्हेर हा संघ खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारतोय. पहिल्या सलापर्यंत प्रवीण आला होता सलामीचा फलंदाज. 2 चौकार नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यानंतर यश 1 चौकाराची खेळतोय. तसेच सुनील क्रमांक 3चा आलेला बॅट्समन, त्याच्या बॅटमधून सुद्धा 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेस बिरकावून देण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करत असताना सुनील पाटील ऑन फायर. 6 धाव्याने धाव फलक खूप वेगाने वाढत असताना 30 धावा धाव फलकावरती. सुरेख फलंदाजी सुनील पाटील याच्या माध्यमातून इथे आक्रमण पाहायला मिळत आहे. दरम्यान महेश थोडंसं मागडं षटक हाताळत असताना दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर फुलरलेनचा बॉल विरकावून दिलाय. आणखीन एक देखना सुरेख बॅक टू बॅक दुसरा षटकार सुनील पाटीलच्या बॅटमधून. पहा काय झालं, एक झेल नक्कीच ड्रॉप झाला. त्या 4 धावा खर्च करण्यात आल्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार, 36 धावा धाव फलकावरती. आक्रमण. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे, झेलची संधी, मात्र इथे झेल निसटतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार येतोय सुनील पाटीलच्या बॅटमधून. दर्जेदार आणि देखणी इथे फलंदाजी पाहायला मिळत आहे. 4 धाव्याने 40 धाव फलकावरती इथे पोहोचत असताना व्हीएन एंटरप्राइजेस काल्हेर हा संघ यावेळेस फुलरेचा बॉल होता, यॉर्कर लाईनचा बॉल होता, जमीनलगतचा स्ट्रोक. दरम्यान 1 धाव तर निश्चितच लेझी क्रिकेट इथं पाहायला मिळालं. लगेचच 1 धावेचं रूपांतर इथे 2 धाव्यांमध्ये करत असताना हे 2 फलंदाज खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर खूप वेगाने धावसंख्या इथे वाढत असताना जवळजवळ 21च्या सरासरीने 42 धावसंख्येवरती मजल मारत असताना व्हीएन एंटरप्राइजेस काल्हेर हा संघ
खूप चांगली फलंदाजी सुनील पाटील यांच्या माध्यमातून 2 चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. दरम्यान 42 धावा धाव फलकावरती 4 षटकांचा हा सामना पाहूया. 4 षटकांमध्ये जर याच पद्धतीने फलंदाजी झाली या 2 बॅट्समनच्या माध्यमातून तर नक्कीच 21च्या सरासरीने 84 धावांपर्यंत मजल नक्कीच मारेल विहान एंटरप्राइजेसचा काल्हेर हा संघ. यानंतर होणारा सामना रिग्नेश 11 रानाळ विपक्ष VM एंटरप्राइजेस काल्हेर. दोन्ही संघाच्या संघनायकाने पहिलं सत्र संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. रिग्नेश 11 रानाळ आणि VM एंटरप्राइजेस काल्हेर. दरम्यान यावेळेस गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3चा गोलंदाज निलेश पाटील तर सामना करेल यश. सलामी चालला बॅट्समन. यावेळेस फुल टॉस बॉल भिरकावण्याचा प्रयत्न आणि इथे झेलची संधी. आणखीन एक विकेटचं पतन. दुसरं विकेटचं पतन विहान एंटरप्राइजेस काल्हेर या संघाला 42 या धावसंख्येवर. चालू असणारा सामना आपण पाहतोय नीलम एंटरप्राइजेस कशेळी विपक्ष विहान एंटरप्राइजेस काल्हेर. नाणेफेकीचा कोल जिंकून प्रथम कशेळी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, मात्र त्याच्या विरोधामध्ये काय फलंदाजी झाली आहे. 2 षटकांच्या अभावी 42 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 15 धावा शैलेश पाटील यांच्या गोलंदाजीवरती, तर दुसऱ्या षटकामध्ये महेश यांच्यावरती इथे आक्रमण पाहायला मिळालं. 25 धावा कुठल्या गेल्या. दरम्यान निलेश पहिल्याच बॉलवरती सफलता आणि दुसऱ्या बॉलवरती इथे आक्रमण. गीतेशच्या बॅटमधून आल्या आल्या असं वाटलं पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय हा बॅट्समन, आणि पहिल्याच बॉलवरती मोहर उमटवतोय ती म्हणजेच षटकाराची. 48 धावा धाव फलकावरती तिसरंच षटक सुरू आहे आणि इथे 48 धावांवरती मजल मारतोय म्हणजेच कशेळी संघ. दरम्यान तिसरं बॉल इथे घेऊन सज्ज निलेश. गीतेशसाठी यावेळेस मला वाटतं एज लागली होती. दरम्यान डॉट बॉल. चांगली वापसी. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली होती. दुसऱ्या बॉलवरती 6 धावा नक्कीच खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा वापसी करत असताना निलेश. दरम्यान चौथा बॉल ओव्हर द विकेट. फुलोल्यांचा बॉल भिरकावून दिला ऑन साइडला. दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार आणि या 4 धावेने अर्धशतक मात्र पूर्ण होतोय. म्हणजेच विहान एंटरप्राइजेस काल्हेर या संघाचं 52 धावा. सुरेख फलंदाजी गीतेश. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा गीतेश यांनी खूप चांगली फलंदाजी केली होती. त्याच प्रकारे आजच्या दिवसामध्ये सुद्धा तशाच प्रकारची फलंदाजी करत असताना 3 चेंडूंमध्ये 10 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात. यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथं लाईन पाहावी लागेल. नक्कीच पंच सांगतायत हा वाईट बॉल. लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. अवांतरित धावसंख्येमध्ये 53 धावा धाव फलकावरती काल्हेर संघ फलंदाजी करत असताना. यावेळेस फुलोलेंचा बॉल, मात्र हा खूप चांगला बॉल. वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल होत असताना गोलंदाज. अशाच प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी, कारण की आपण जर पाहिलं असाल तर तिसरं षटक चालू आहे आणि धावांचा इथे पाऊस पडत असताना काल्हेरच्या वतीनं. दरम्यान पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने फुल टच बॉल. आता मात्र चूक, आणि चुकीला इथे माफी नाहीये. चेंडू जाईल इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार षटकार.
अफलातून फलंदाजी. ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये झाली होती तशाच प्रकारची फलंदाजी पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र धावफलकावरती धावा अंकित होत असताना 59 धावा. धावांचा आलेख मात्र खूप वेगाने वाढत असताना पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि इतक्या दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्या सर्व संघ मालकांचं विशेष आभार, जी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आपण आपलं मोलाचं योगदान दिलं. पहा, पहिलं पर्व इतकं दिमागदार आहे तर नक्कीच येणारं पर्व कसं असेल, काहीतरी वेगळं नक्कीच करण्यात येईल. दरम्यान शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज स्वतः कर्णधार अमर सामना करतोय. सुनील ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळाला. यावेळेस पायचीची अपील, मात्र पंच सांगतायत चेंडू आदळलाय तो म्हणजेच बॅटवरती. दरम्यान इथे धावचीची सुद्धा संधी होती, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचत असताना दोन्ही फलंदाज फक्त आणि फक्त बीमरसाठी रिव्ह्यू आहे. चालू असणारा सामना आपण पाहतोय नीलम एंटरप्राइजेस कशेळी विपक्ष विहान एंटरप्राइजेस काल्हेर. नाणेफेचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते म्हणजेच कशेळी संघाने, आणि फलंदाजी करत असताना काल्हेर संघ अप्रतिम फलंदाजी. आतापर्यंत 61 धावांवरती मजल मारतोय म्हणजेच काल्हेर संघ. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अमर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. दरम्यान यावेळेस फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय ऑन साइडला सुनील पाटीलच्या बॅट मधून. इथे हाय अँड हँडसम सिक्सर. 67 रन्स. तर नक्कीच रिव्ह्यू इथे घेतला जातोय बॅट्समन कडून भीमर साठी. तर नेक्स्ट मॅच साठी यायचंय टॉस करण्यासाठी VM एंटरप्राइजेस काल्हेर विपक्ष रिग्नेश 11 रानाळ. तर नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच मात्र 6 धावा देऊन जातील त्या म्हणजेच काल्हेर संघाला. चला यानंतर त्वरित टॉस साठी यायचं आहे. VM एंटरप्राइजेस काल्हेर आणि रिग्नेश 11 रानाळ दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. मात्र इथे धावांचा पाऊस पडत असताना ते म्हणजे सुनील पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आला आणि धाव संख्या इथे 67. पण एकदा अमर वैयक्तिक 30 या धाव संख्येवरती खेळतो. यावेळेस मात्र कलाईचा योग्य वापर करत असताना सुनील पाटील अप्रतिम दर्जेदार इथे फलंदाजी करत असताना यावेळेस मात्र 4 धावा देऊ जातील त्याच्या बॅटमधून. 71 धावा. धाव फलकावरती काय फलंदाजी होते. प्रत्येक चेंडूवरती इथे आक्रमण पाहायला मिळतंय. केवडी गावातील उद्योगपती शत्रुघ्न पाटील आणि सचिन मडवी आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे.
दरम्यान यावेळेस आणखीन 4 धावा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय म्हणजेच सुनील पाटील याच्या बॅटमधून वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे सुनील पाटील. आणखीन 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या सत्रातील. 75 धावा धावफलकावरती खूप चांगली धावसंख्या. आणखीन एक फुल टॉस बॉल खराब चेंडू आणि इथे मात्र दिशा फक्त दिली चेंडूला आणि डीप बॅकवर्ड पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार आणि इथे चौकारांची हॅट्रिक ते साध्य होत असताना सुनील पाटील यांच्या बॅटमधून आणि नक्कीच 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. प्रत्येक चौकारांची हॅट्रिक असू द्या षटकारांची हॅट्रिक असू द्या त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 79 धावा 79 रन्स लास्ट टू गो. अमर यावेळेस फुललेंचा बॉल विकावून देण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्या टोला चेंडू आदळला. दरम्यान शॉर्ट फाईन लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव नक्कीच आणखीन देऊन जाईल ती म्हणजेच काल्हेर संघाला. तर इथे पहिल्या सत्राचं समाप्तीनंतर धाव फलकावरती लागत असताना त्या म्हणजेच 80 रन 80 आणि 81 धावांचा इथे लक्ष ठेवलं ते म्हणजेच कशेळी या संघासमोर. रिग्नेश 11 रानाळ आणि VM एंटरप्राइजेस. रिग्नेश 11 रानाळ आणि VM एंटरप्राइजेस काल्हेर दोन्ही संघाच्या संगणकाने दोन्ही टॉस करण्यासाठी यायचं आहे. आइए दोस्तों, पंचक्रोशी प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है। मैं दयानंद भंडारी साहब और भरत साहब से रिक्वेस्ट करता हूं कि आपको टॉस के लिए आना है। खेलने वाली टीमें रिग्नेश 11 रानाल और VM इंटरप्राइजेस कालेर। पंचक्रोशी प्रीमियर लीग के टॉस बॉक्स में दोनों कैप्टन हैं, रानाल के कैप्टन और संदीप पाटिल कालेर के कैप्टन। पांच गांव की एकता, 5 गांव की अखंडता, 6 गांव की। ये देखिए पंचक्रोशी लीग 2022 जिसकी चर्चा सारे टेनिस क्रिकेट में हो रही है और एक तरफ हिंदवी युवा प्रतिष्ठान आयोजित कमेटी। हिंदवी युवा प्रतिष्ठान कहना है और आया भी वही है। धन्यवाद हमारे दोनों मान्यवर्स का। आपसे निवेदन है मंच पे बैठना है। नाणेफेक जिंकले, काय निर्णय? बॅटिंग करणार आम्ही. काय उद्देश आहे बॅटिंग करायच्या मागे? लास्ट मॅच आहे, बघूया. बॅटिंग करून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि दुसऱ्या टीमवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्टार्ट पॉवर प्ले मध्ये कुठले बॅट्समॅन हे येते? नवे चेंजेस करणार आहेत आम्ही. प्लेयर बघून आज उतरणार आहात कोण कोण आले ते. पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आप तुमचा जे संघ आहे त्याची पोझिशन काय? पोझिशन तर खराबच आहे, पण तरी लास्ट मॅच आहे, जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. पंचक्रोशी प्रीमियर लीगला एंजॉय केला? हो नक्कीच. ऑल द बेस्ट। रानाल के अक्षय मेरे साथ। अक्षय बताइए कि पंचक्रोशी जो चल रहा है पिछले 4 दिन से और बहुत इंजॉय किया जा रहा है, आप टॉस जीतते तो क्या करते? हम लोग भी बैटिंग ही करने वाले।
लेकिन आपको फील्डिंग दी गई है। ये बताइए जो अगला मैच है वो इस रिजल्ट पे कितना असर करेंगे? हम 2 में से 2 जीते हैं, अभी ये भी इम्पोर्टेंट मैच है, ये भी जीतना चाहिए। तो उम्मीद करें कि सामने वाली टीम को 4 ओवर में कहाँ तक रोकना चाहेंगे? 50 के अंडर। ये बताइए इस पिच पे रन बहुत है, कौन सा गेंदबाज है जो पावर प्ले में रोक लगाएगा? सागर है, प्रणय है, राम है, सब अच्छे। All the best. The news from the toss box is VM Kaler won the toss and elected bat first. थँक्यू सिद्दीकजी. खूप चांगला आवाज आज आपण ऐकणार आहोत मायक्रोफोनच्या माध्यमातून सिद्दीकजी भावे यांचा. दरम्यान यावेळेस फुलरलेनचा बॉल आता बिरकून देण्याचा प्रयत्न, मात्र इथे डॉट डिलिव्हरी. तर नक्कीच ज्यावेळेस दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल त्यावेळेस आपण नक्कीच आवाज ऐकणार आहोत मायक्रोफोनच्या माध्यमातून. सिद्दीकजी भावे यावेळेस बिरकावून दिलाय चेंडूला डीप बॅकवर्ड्स लेग रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउन्स सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. धन्यवाद भरत पाटिल, वॉइस ऑफ बालकुम को आप सुन रहे थे. पंचक्रोशी प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत. 81 का लक्ष्य है. ड्राइव किया गेंद को मिड ऑन वाइड में मिसफील्ड हुआ है. पीछे से खिलाड़ी जब तक पहुंचते 2 रन बना लिए बैट्समैन ने. 2 रन से 11 पे पहुंचा है स्कोर. भावेश बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. भावेश चौधरी. नीलम इंटरप्राइजेस रानाल उछाल दिया है इस गेंद को लॉन्ग ऑन पे. 6 रन. नीलम इंटरप्राइजेस खशेली 81 के लक्ष्य का पीछा करिए. पहले मैच में आपने देखा कि डेविड वार्नर और भिवंडी सुनील पाटिल की वार्निंग रही थी 43 रनों की. 1 ओवर की समाप्ति के बाद रन बने नीलम इंटरप्राइजेस कशेली के 17. बढ़िया शुरुआत. भावेश चौधरी बड़ा नाम है भिवंडी क्रिकेट तालुका टेनिस दुनिया का. अगला मुकाबला जहां पे टॉस को जीता है वीएम इंटरप्राइजेस कालेर ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. रिग्नेश 11 रानाल गेंदबाजी करेंगी. पंचक्रोशी प्रीमियर लीग को आप तक लाए हैं हिंदवी युवा प्रतिष्ठान. श्री भरत जयवंत पाटिल इसके अध्यक्ष हैं. राकेश पाटिल, हेमंत पाटिल, नंदन पाटिल और सुनील पाटिल इस ऑर्गेनाइजिंग कमेटी का हिस्सा है. जो 6 गांव हैं कालेर, कशेली, कोपर, रानाल, केवनी और दीवे, इनका ये संगम है. 3 नदियों का संगम इलाहाबाद में, 6 टीमों का संगम पंचक्रोशी प्रीमियर लीग में. आज सुबह से काफी मान्यवर भी हमारे बीच में है. गेंदबाजी में देखना है राकेश को बुलाया गया है. राकेश हालांकि हमारे सामने मुंडोरा एंड है लेकिन गेंदबाजी हो रही है इस वक्त मंदिर एंड की जानिब से. यस, बंदरिया मारुति कालेर मंदिर एंड से गेंदबाजी होती हुई. इस मरतबा खींच के मारा है, मिड ऑन ऊपर खड़ा है. वाइडिश लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे. बढ़िया फील्डिंग, थ्रो भी पहुंचा है. हाँ ना चलती हुई 2 रन बना लिए बैट्समैन ने. इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 19 रन. विहान इंटरप्राइजेस कालेर ने 81 का लक्ष्य रखा है. और कशेली इस वक्त चेस कर रही. साइड आर्म गेंद इस मरतबा स्लॉक किया. एलिवेशन नहीं है, लॉन्ग ऑन से खिलाड़ी आए. 1 रन. ये विकेट रनों के लिए बहुत अच्छी है और आउटफील्ड लाजवाब है. बंदरिया मारुति कालेर क्रिकेट ग्राउंड से आप देख रहे हैं
पंचक्रोशी प्रीमियर लीग, आप सभी का हार्दिक स्वागत है। स्कोर है 20 रन। रन बहुत चाहिए लेकिन शुरुआत भी अच्छी है, खासतौर से भावेश चौधरी पे नजरें रहेंगी। खेलने की कोशिश, ऊपर गेंद लगी, शॉर्ट थर्मैन पर गेंद को उठाया, 1 रन। अच्छी बॉलिंग कर रहे हैं राकेश। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पे पहुंचा है। 6 गांव की एकता ने ये नया संगम क्रिकेट का बना लिया है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मर्तबा स्लॉक किया, गेंद हवा में और पहला विकेट गिरता हुआ आउट हो गए बैट्समैन महेश। बहुत अच्छा मेरे साथी कमेंटेटर बहुत जबरदस्त रंग भर रहे हैं पिछले 4 दिनों से। भरत पाटिल, वॉइस ऑफ बालकुम 40+ से ओपनर आते हैं और आउट हो गए वहां पे महेश। 4 रन बनाकर नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आते हुए नीलेश। बहुत कुछ डिपेंड करता है भावेश चौधरी पे। भावेश चौधरी BC4 फॉर्मेट में भी चेसिंग करते हुए एक अर्धशतक लगा चुके हैं। फुल टॉस गेंद, ग्लांस करने की कोशिश, वाइड। पहले इनिंग में विहान इंटरप्राइजेस कालेर के लिए बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी की। भिवंडी के डेविड वार्नर, सुनील पाटिल ने 43 रन बनाए। राकेश के गेंद, फिर ग्लांस करने की कोशिश। कल जो मुकाबला टाई हुआ था उसमें बॉल आउट में राकेश ने बॉल आउट किया था। इसका मतलब है कि आत्मविश्वास बढ़ा हुआ है। मेरे साथ बहुत ही मैच्योर्ड स्कोरर, शांत स्वभाव के, मैंने वो गोल्डन फिंगर नैनेश्वर मुकादम। फुल टॉस गेंद, लूज गेंद थी, खेल दिया उसे, बहुत ही फाइन, नो बॉल, 6 रन। इसे कहते हैं करेला ऊपर से नीम चढ़ा। 7 रन स्कोर में आते हुए खराब गेंद थी राकेश की और 7 रन से उछलता हुआ स्कोर पहुंचा है 29 रन। नैनेश्वर ये बताए कि अब तक हाईएस्ट चेसिंग क्या रहा है पंचक्रोशी प्रीमियर लीग का? 69, लेकिन यहाँ पे लक्ष्य है 81 का। देखिए भावेश चौधरी को चेसिंग का बड़ा चस्का है। जय मसोबा पिंपलास से खेलते हुए साइंस खारबाओं के सामने उन्होंने जो चेसिंग कीर्तिमान बनाया था उसमें उन्होंने 51 रन बनाए थे। फ्री टैप फेंक दिया है मिड विकेट पर, 6 रन। वाकई में बहुत ही गुर्दे जिगर की बल्लेबाजी हो रही है और जवाबी हमला जबरदस्त किया जा रहा है नीलम इंटरप्राइजेस कशेली की तरफ से। कुल मिलाकर रन बने हैं 35 2 ओवर में और 2 ओवर में यहां से 46 चाहिए। मैच बराबरी पे चलता हुआ और भावेश चौधरी जब तक रहेंगे इस मैच का कुछ कहा नहीं जा सकता है। 29 पे बल्लेबाजी कर रहे हैं भावेश चौधरी। सुनील पाटिल थोड़े चिंतित नजर आ रहे हैं, जिस तरह उनके ट्रम्प कार्ड गेंदबाज राकेश के खिलाफ मोर्चा खोला। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मुंडोरा एंड से अब गेंदबाजी को लगाया जा रहा है। गेंदबाज करण को मुंडोरा एंड, जहां से ठंडी हवा के झोंके हमेशा उठते हैं।
करण मुंडोरा इनसे मुड़ते हुए छोटे रनअप के साथ लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स। ओ बढ़िया गेंद बल्ले के अंदर लगी पहले बाउंस पे विकेट कीपर के पास। ये सारा टेलीकास्ट आप तक पहुंचा रही है हमारी टेक्निकल टीम बिग पॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी। इस मरतबा बल्ले के फेस को खोला, स्टीयर किया है, गेंद पीछे सरक रही है, आउटफील्ड काफी तेज, रोकने की कोशिश, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। इसे कहते हैं मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट। नजाकत ज्यादा ताकत कम और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। इस चौके की मदद से स्कोर 39 पे पहुंचा है। 10 गेंदों में 42 रन चाहिए। व्हाट अ मैच। इस मरतबा पैरों के सामने बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव, लेकिन बढ़कर फील्डिंग, 1 रन। भावेश चौधरी अब सामना करने जा रहे हैं गेंदबाज करण का। इस मरतबा ऊपर लगी है और सुनील पाटिल नीचे, बड़ी विकेट। आउट हो गए भावेश चौधरी। भावेश चौधरी के आउट होने के बाद अब थोड़ी कठिनाइयों में आती हुई नीलम इंटरप्राइजेस कशेली। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए करण, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स। नए बैट्समैन दीपेश आए हैं, काफी तगड़े बैट्समैन है, तगड़े शॉट खेलते हैं या नहीं ये देखने वाली बात रहेंगी। बोल्ड अराउंड लेग्स और हैट्रिक पर अब करण। क्या बॉलिंग की है, विकेटों को खुला छोड़ा था, अराउंड लेग्स बोल्ड हो गए दीपेश। देखिए चौकों की हैट्रिक हो, सिक्सर की हैट्रिक हो या विकेट हैट्रिक हो, इसके लिए नंदन पाटिल और राकेश पाटिल की तरफ से 500 रुपए का इनाम है। नए बैट्समैन, आज करण पाटिल का बर्थडे है जो गेंदबाजी कर रहे हैं, क्या बात है। बर्थडे पे बहुत कम ऐसे खिलाड़ी रहते हैं जो अच्छा परफॉर्म करते हैं। बर्थडे का तोहफा देते हुए अपनी टीम विहान इंटरप्राइजेस कालेर के लिए हैट्रिक पे आ गए। सुनील पाटिल ने हैट्रिक के लिए स्लिप लगा दिया है। करण पाटिल नए बैट्समैन, इस मरतबा वाइट, अब हैट्रिक नहीं होगा। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। नीलम इंटरप्राइजेस कशेली का 41। अभी भी लंबा फासला तय करना है। 40 रन और सिर्फ 7 गेंदे। स्वीप करने की कोशिश और ओवर समाप्त। बहुत बढ़िया ओवर करण पाटिल का अपने बर्थडे पर। 1 ओवर में 40 रन लगभग नतीजा इस वक्त
रेहान इंटरप्राइजेस कालेर की तरफ बढ़ता हुआ। पंचक्रोशी प्रीमियर लीग में काफी उठापटक देख रहे हैं हम, काफी उतार चढ़ाव चल रहा है। अब तक 10 टीमों में से कोई टीम क्वालिफाई नहीं हुई है। अगर विहान इंटरप्राइजेस इस मैच को जीतती है, जो लगभग तय है, तो पहली टीम रहेंगी जो क्वालिफाई होंगी। विहान इंटरप्राइजेस के जो ओनर हैं वो हैं राकेश पाटिल कालेर। राकेश पाटिल फैमिली में एक ओवर में 40 रन, मानो ऐसे जैसे पार को सुई की नोक से गुजारना हो। पहले बल्लेबाजी बहुत अच्छी रही थी और भिवंडी के डेविड वार्नर, सुनील पाटिल ने गजब की बल्लेबाजी की थी। नॉट आउट 43 रन बनाए थे। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाइड से शुरुआत करते हुए गेंदबाज सिद्धेश, 6 गेंदे 39 रन। छह गांव की एकता आप देख रहे हैं, 6 गांव का संगम पंचक्रोशी प्रीमियर लीग। इस मरतबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, पीछे से खिलाड़ी, बहुत बढ़िया कोशिश बॉलर की फॉलो थ्रू में, लेकिन कैच छूटा, 1 रन बना। उन्हें पता है कि 1 से कुछ भी नहीं होगा और न 4 से कुछ होगा, न 6 से कुछ होगा। अगर कुछ होगा तो चमत्कार ही होगा, तो कुछ होगा। एक अच्छा लक्ष्य रखा था विहान इंटरप्राइजेस। इस मरतबा ड्राइव किया आउटफील्ड में, पैरों के सामने। सुनील पाटिल डीप में थे, 1 रन बनता हुआ स्कोर में। अगला मुकाबला जहां पे टॉस को जीता है वीएम इंटरप्राइजेस कालेर ने, विनोद मुकादम फैम टीम है कालेर, और पहले बल्लेबाजी का फैसला किया। अच्छी गेंद, स्विंगिंग यॉर्कर, जड़ में गेंदबाजी, और बल्ले की जड़ से ही गेंद को खदेड़ा, कोई रन नहीं। देखिए, अगर भरत पाटिल हम विहान इंटरप्राइजेस की तरफ देखते हैं तो उनके पास 2 बाएं हाथ के गेंदबाज है। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए फ्लिक कर दिया, पीछे खिलाड़ी हैं लेकिन नहीं रोक पाए। पहले बाउंस पर गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 4 रन। बंदरिया मारुति कालेर क्रिकेट ग्राउंड की बात ही कुछ और है। इसका लोकेशन सबसे अच्छा है, बाईं ओर समंदर, सामने मुंडोरा, हमारे ठीक पीछे बंदरिया मारुति कालेर का मंदिर है, और हमारे दाईं ओर गार्डन नजर आ रहा है। कमाल का ग्राउंड का लोकेशन है। बहुत बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। बीट किया वहां पर, ऑन दी राइज खेलना चाहते थे बैट्समैन।